तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार असणारे सुनील तटकरे त्यांना संताप आला नाही, असा त्याचा अर्थ होतो. याचा अर्थ तटकरेंना याच्यात काहीच आक्षेपार्ह वाटत नाही. याचा अर्थ तटकरेंना चाकणकरने मांडलेली कुठलीही भूमिका योग्य वाटते असा अर्थ होतो. नाही, हे बघा, जीवे मारण्याच्या धमक्या देणे किंवा धमकावणे, दबाव तंत्र निर्माण करणे किंवा अशा पद्धतीने नोटिसा पाठवणे, केसेस करणे, हा सगळा दबाव तंत्राचा भाग असतो. पण या दबाव तंत्राला बळी पडायचं का नाही, हा आपला स्टँड आहे. कारण या प्रकरणात उडी घ्या हे कोणी घरात तांदूळ घेऊन सांगायला आलं नाही. या प्रकरणात आपण उडी घेतली ती आपली सामाजिक बांधिलकी म्हणून, आणि जर सामाजिक बांधिलकी म्हणून उडी घेतलेली आहे तर तितका खमकेपणा आमच्याकडे असला पाहिजे, तो आहे. आम्ही कोपर्डीच्या बहिणीसाठीही लढलेलो आहोत, आम्ही स्वर्गीय संतोष देशमुख यांच्यासाठीही लढलेलो आहोत, आणि आम्ही आत्ता डॉक्टर संपदा मुंडेसाठी सुद्धा लढत राहू. कारण आमचा लढा हा जात धर्म पक्ष याच्या पलीकडचा लढा आहे. पीडित मुंडे कुटुंबियांना भेट देण्यासाठी सुषमाताई आल्या होत्या. विचारणार ताई, तुम्हाला भेटल्यानंतर काय कुटुंबियांनी सांगितलं, काय माहिती दिलेली आहे आणि काय तुम्ही आता याच्यावर ॲक्शन घेणार आहात? म्हणजे एक कुटुंबियांना भेटण्यासाठी आली होती. खरं तर हे सांत्वन भेट आहे, त्यामुळे सांत्वन भेटीमध्ये फक्त आणि फक्त त्यांना मानसिक आधार देणं, त्यांना आत्मबळ देणं, जगण्याची उमेद देणं महत्त्वाचं. की त्यांचं लेकरू निष्कलंक आहे, त्या लेकरावर जर कोणी चिखलफेक करत असेल तर ती चिखलफेक ही इथल्या समाजाच्या मानसिकतेचं द्योतक आहे. जी शिकल्या सवरलेली लोक आहेत, मात्र त्यांची मानसिकता अजूनही गटारगंगेतली आहे, आणि त्याचा परिणाम अजिबात पीडिताच्या नातेवाईकांनी करून घेऊ नये ही अपेक्षा. महिला आयोग म्हणून रुपाली चाकणकरांनी काल बाजू मांडली, मात्र तिथं बोलत असताना त्यांनी अनेक काही आरोप केलेले आहेत. मग ते संबंध असतील, आरोपींसोबत काय असतील, महिला आयोग म्हणून यांच्याबद्दल आयोग म्हणून नाही भूमिका मांडली, कारण आयोगाला भूमिका मांडायचा अधिकारच नाही आहे. मुळात आयोगाचं काम फक्त समावेशन, समुपदेशन आणि सबलीकरण आहे. मग तुला कोणी सांगितलं जे काही केलं नाही आयोगाचं? हे बघा, समावेशन, समुपदेशन, सबलीकरण. तर समुपदेशन कोणाचं करायला पाहिजे? ज्यांना त्रास झाला आहे, म्हणजे पीडित कुटुंबाचं. त्यांनी समुपदेशन इथं करण्यापेक्षा त्या गेल्यात कुठं, तर ते आरोपींच्या सोबत गेल्या आहेत. त्या जिथे पत्रकार परिषद घेतात त्यांच्या मागे बसलेले लोक कोण आहेत? तर सगळे आरोपीचे कार्यकर्ते, नातेवाईक जे काही असतील तिथे माणसं आहेत. तर त्यामुळे त्या जी लोक संशयाच्या भोवऱ्यात आहेत त्यांच्या प्रवक्त्या बनून तिकडे गेल्या होत्या. त्यामुळे ठीक आहे, बघू. एक महिला म्हणून त्यांनी त्या पीडित मुलीवर आरोप, लांछन, शिंतोडे उडवण्याचा प्रकार केला, असं त्या मुद्द्याला धरून महाराष्ट्रामध्ये तीव्र संताप आहे. नाही, महाराष्ट्रात तीव्र संताप आहे. महाराष्ट्रातल्या कोणालाही ही गोष्ट आवडलेली नाही. पण यावर जर राष्ट्रवादी काँग्रेस काहीच कारवाई करत नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार असणारे सुनील तटकरे त्यांना संताप आला नाही, असा त्याचा अर्थ होतो. याचा अर्थ तटकरेंना याच्यात काहीच आक्षेपार्ह वाटत नाही. याचा अर्थ तटकरेंना चाकणकरने मांडलेली कुठलीही भूमिका योग्य वाटते असा अर्थ होतो. त्यामुळे ज्याने हे सगळं केलं त्याच्याही पेक्षा जो यांना पाठीशी घालतो तो जास्त गुन्हेगार आहे. तर या न्यायाने चाकणकरच्या या कृतीला जर पाठीशी घातलं जात असेल तर निश्चितपणे तटकरे सुद्धा तितकेच महत्त्वाचे. अजित पवारांचा फोन लावून दिला रुपाली पाटील यांनी आज तिथं आल्यानंतर. अजित पवारांनी सांगितलं की मी तुमच्या पाठीशी ठामपणे आहे, महिला आयोगाने जी भूमिका घेतली त्याच्याशी आम्ही सहमत नाही आहोत, मात्र महिला आयोगाचे अध्यक्ष ह्यांच्या पार्टीचे आहेत. हे नेमकं कसं चाललंय? मुख्यमंत्री एकीकडे क्लीन चिट देतात, दुसरीकडे अजित पवार म्हणतात आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत, दुसरीकडे महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत, पीडित कुटुंबावर लांछन लावतात. हे काय चाललंय? ते म्हणूनच मी म्हटलं की जर त्यांचं असं म्हणणं असेल की नाही आम्ही सहमत नाही आहोत, तर सहमत नाही आहोत तर तुमची असहमती लोकांना कशी कळेल ती कळण्यासाठीची एक कृती करावी लागेल. की तुमची असहमती कशी कळणार आहे, म्हणजे तुम्ही काय कारवाई करणार आहात, पदमुक्त करणार आहात का, की अजून काही कारवाई करणार आहात? आणि त्यांनी काही कारवाई नाही केली तरी लोक कारवाई करतील की? लोकांना कोर्टात जायचे रस्ते मोकळे येतं. कारवाई ते तुमच्यावर करतायत, तुम्हाला नोटीस वगैरे, म्हणजे तुम्ही आवाज उठवताय म्हणून नोटीस करतात. तुम्ही जसं सांगितलं की जे आरोपी या चौकशीत कक्षेत यायला हवे ते येत नाही आहेत, उलट तुमच्यावर नोटीस वगैरे कारवाई केली जात आहे. ठीक आहे ना, सवयीचा भाग झाला आहे माझ्या. काल मेहबूब शेख यांनाही शिवीगाळ करण्यात आली फोनवरून. नाही, हे बघा, जीवे मारण्याच्या धमक्या देणे किंवा धमकावणे, दबाव तंत्र निर्माण करणे किंवा अशा पद्धतीने नोटिसा पाठवणे, केसेस करणे, हा सगळा दबाव तंत्राचा भाग असतो. पण या दबाव तंत्राला बळी पडायचं का नाही, हा आपला स्टँड आहे. कारण या प्रकरणात उडी घ्या हे कोणी घरात तांदूळ घेऊन सांगायला आलं नाही. या प्रकरणात आपण उडी घेतली ती आपली सामाजिक बांधिलकी म्हणून, आणि जर सामाजिक बांधिलकी म्हणून उडी घेतलेली आहे
उत्तर तितका खमकेपणा आमच्याकडे असला पाहिजे, तो आहे. काही काळासाठी गृहीत धरू आपण की सत्ताधारी लोक पीडित कुटुंबियांना न्यायच मिळून देणार नाहीत. ह्या सगळ्या प्रक्रियेनं आता आपण लक्षात धरलं तर तुमचं काय भूमिका असणार आहे विरोधक म्हणून? नाही, आम्ही तर लढत राहणार आहोत. आम्ही सगळ्या प्रकारे आमचा लढा चालू ठेवू. आम्ही कोपर्डीच्या बहिणीसाठीही लढलेलो आहोत. आम्ही स्वर्गीय संतोष देशमुख यांच्यासाठीही लढलेलो आहोत. आणि आम्ही आत्ता डॉक्टर संपदा मुंडेसाठी सुद्धा लढत राहू. कारण आमचा लढा हा जात धर्म पक्ष याच्या पलीकडचा लढा आहे. कायद्याच्या चौकटीत कुणाचाही जीव घेण्याचा किंवा जीव देण्या इतपत छळण्याचा अधिकार नाही आहे. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी तुम्ही करता? नाही, अजिबात करत नाही. अध्यक्ष बदलावे, त्यांनी भूमिका व्यवस्थित घेतली. असं एक लक्षात घ्या, आपण काही जरी मागणी केली, जोपर्यंत सुनील तटकरे ठरवत नाही तोपर्यंत काय होत नाही. त्यामुळे त्याच्यावर काय बोलण्याचा अर्थ नाही. आम्ही असं म्हणतो की राज्यात महिला आयोग नावाची यंत्रणाच अस्तित्वात नाही. आयोग बियोग ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहे, त्याच्यावर आता काही बोलण्याचा अर्थ नाही. खूप धन्यवाद. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे काही 5-7 मिनिटांमध्ये कसं चाललं आहे हे प्रकरण, नेमकं काय आहे, विरोधक काय, सत्ताधारी काय, आणि या प्रकरणामध्ये कोण कसा न्याय मिळवून देत आहे. एकीकडं फडणवीस जे आहेत ते 48 तासाच्या आत कुठल्याही प्रकारचा तपास सुरू नसताना, काही ठोस माहिती पुढे आलेली नसताना त्यांच्या पार्टीचे माजी खासदार असले निंबाळकर यांना क्लीन चिट देऊन टाकतात. तर दुसरीकडं उपमुख्यमंत्री अजित पवार त्या कुटुंबियांना फोन लावून सांगतात की मी तुमच्या पाठीमागं आहे. आणि या सगळ्या गोष्टीमधून नेमकं न्याय देणारा कोण आहे? मग विरोधक तर न्यायच मागतायत, सत्ताधारी म्हणतात आम्ही न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही आहे. आरोपींना ज्या चौकटीमध्ये यायला हवं, ज्या चौकशीच्या चौकटीमध्ये यायला हवं ते काही येत नाही आहेत. ज्यांची नावं हे म्हणत आहेत म्हणून नाही, मात्र पीडित मुलीनं जात असताना जी नावं लिहून ठेवली, जबाबमध्ये नावं लिहून ठेवली, त्या सगळ्यांची तरी चौकशी होणार का? आणि त्यांना का चौकटीमध्ये आणलं जात नाही? हा प्रश्न कायम अनुत्तरित आहे. आणि हा प्रश्न त्यांना विचारला असताना आम्ही न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आहोत असं सत्ताधारी म्हणत असतील तर हे कधी आणि कोणाकडे न्याय देणार आहेत हा सगळ्यात मोठा प्रमुख प्रश्न आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंडे कुटुंबियांना आणि डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळणार का हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.